बघा आता इथून 15 मिनिटं सुरू होत आहेत. 10 वाजून 49 मिनिटं झालेले. चेंडू मैदानामध्ये द्या. म्हणजे 15 मिनिटांमध्ये आता थळ संघाला 3 षटकं कंप्लीट करायचे आहेत. बघा एक्स्ट्रा प्लेअर पाठवा दोन्ही टीमचा. तुमची नावं मला माहित नाहीयेत प्लीज. आयान 11 थळ ही टीम मैदानामध्ये खेळतीये. थळ संघाचे 12 प्रतिनिधी आलेत आणि इथे बेलवली गावदेवी बेलवली संघाचा देखील एक्स्ट्रा प्लेअर आलाय. त्याचं आपण हार्दिक असं स्वागत करूया. स्ट्राइक एंड वरती मात्र प्रणित गायकर आहे आणि नॉन स्ट्राइक एंड वरती राजेश पाटील आहे आणि गोलंदाजी मार्क वरती आर्यन याला आपण पाहतोय. बघा एक संघ अलिबाग वरनं आलाय जो थळ गावाच्या नावाने खेळतोय आणि दुसरा बेलवली संघ आहे जो पनवेल परिसरातील संघ आहे. आज ट्रॉफिक आहे आपण बघितलं मेगा हायवेवरती थोडीशी ट्रॉफिक असल्यामुळे पनवेल वरनं येणाऱ्या या टीमला थोडासा उशीर झालाय. पुन्हा एकदा उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी थळ विरोधात बेलवली अशी मॅच मैदानामध्ये रंगतीये. आर्यन गोलंदाजी मार्क वरती आहे. स्ट्राइक एंड वरती फलंदाज प्रणितला आपण पाहतोय. नॉन स्ट्राइक एंड वरती राजेशला आपण पाहतोय. पंचांच्या डाव्या बाजूने पहिला चेंडू घेऊन आर्यन तयार. आर्यनचा हा वेगवान चेंडू इथे मात्र यष्टिरक्षकाला देखील संभ्रमात पाडण्यात गोलंदाजानं मात्र चांगली कामगिरी केली आहे. चांगल्या पद्धतीनं पहिल्या चेंडूवरती स्वतःला सिद्ध करणारा आर्यन वेगावरती स्वार झाला होता. पण इथे मात्र आता प्रणितला विचार करावा लागेल. खेळपट्टीचा विचार केला तर सातत्यानं आग उगणारी फलंदाजी आपण पाहिली आहे. त्याच ताकदीने आता गोलंदाजी होते. पहिली सुरुवात केली आहे ती म्हणजे गोलंदाजाला. आणि इथे मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये आता विलंद कार्पेट फटक्याची निवड करताना क्षेत्ररक्षक प्रेक्षकाच्या रूपात या चेंडूकडे पाहत राहिला आणि पाहता पाहता प्रेमात पडलाय की काय. आणि इथे आल्यात मात्र दुसऱ्या चेंडूवरती 4 धावा. 4 धावांच्या मदतीनं धावफलकाला आकार दिला आता टीम बेलवली संघानं. बेलवली विरोधात थळ. अलिबागच्या विरोधात आता पनवेल आहे. प्रेक्षकांची गर्दी आपण पाहतोय चारी दिशेला. या आधीच्या मॅच मध्ये देखील प्रेक्षकांनी मजा घेतली. कालच्या रात्रीमध्ये प्रेक्षक शेवटच्या मॅच पर्यंत या मैदानावरती होते आणि सकाळी 6 वाजेपर्यंत प्रेक्षकांनी 24 लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेला पाहिलंय. सन्माननीय पाहुण्यांचं शुभ आगमन झालेलं आहे. अतिथी देवो भव. सगळे पाहुणे मंडळी या व्यासपीठावरती येत आहेत. अमन स्पोर्ट्स क्लब हाळच्या वतीनं या सगळ्या पाहुण्यांचं आपण हार्दिक असं स्वागत करूया. फॉर्च्युन इव्हेंट ची टीम मात्र चांगली कामगिरी करते. सकाळी आपण लोणावळ्यामध्ये 24 इव्हेंटला पाहिलं पण इथे फॉर्च्युन इव्हेंटची क्लिअरिटी क्वालिटी आपल्याला पाहायला नक्कीच मिळते आणि त्यांच्या माध्यमातून सगळे प्रेक्षक आता ऑनलाईन जोडलेत. सन्माननीय समीर वजगरे होऊरचे पॅकर आहेत आणि सन्माननीय शाह खालिद साहेबांचं या स्पर्धेमध्ये शुभ आगमन झालेत. महाडवरनं या स्पर्धेसाठी खास सगळ्या खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी आले. त्यांचं स्वागत मात्र इथे करतायत आमचे पाहुणे इक्बालजी बेडेकर. समीर भाई यांचं स्वागत मात्र केलं जात आहे. इक्बाल बेडेकर साहेबांच्या शुभ हस्ते. स्वागतम साहेब, आपलं सुस्वागतम. आपका स्वागत है इस मंच पे. डाव्या त्याचा बॅटर स्ट्राइक एंड वरती आहे. ऑफस्टॉपची लाईन मिस करणारा चेंडू. पंच बाळा साळुंके सर सांगतात हा चेंडू वाईट आहे. इथून 1 धाव प्लस केली जाईल. टोटल स्कोर कार्ड वरती धावांची नोंद 6 धावा स्कोर कार्ड वरती. पाहुण्यांचं स्वागत. मायेची उबदार शाल आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत केलं जात आहे. डायमंड स्पोर्ट्स स्टोर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय प्रत्येक मॅच साठी मॅन ऑफ द मॅचच्या जर्सीज इथे स्पॉन्सर केलेल्या आहेत. चेंडूनं मात्र मोक्याच्या क्षणी गुडलाईन स्पॉटवरनं उंची घेतलेली आहे. पंच मात्र सांगतायत इथे 1 बाउंसचा इशारा त्यांना केलाय आणि पण या चेंडूनं एक चांगला सुहास क्रिकेटचा दिलाय. नेक दुसरे आमचे पाहुणे आहेत शाह खालिद साहेबांना विनंती आपण आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. शहीद हाफिज साहेब
यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत करावं. आणखीन एक वेगवान चेंडू. इथे सातत्यानं गोलंदाज वेगावरती स्वार होतोय आणि या चेंडूवरती लेग बाईचा पंचांचा इशारा. 1 या धावसंख्येनं वाढ. टोटल 7 धावांची नोंद. साहेबांच्या शुभ हस्ते इथे मात्र आपण पाहतोय पाहुण्यांचं स्वागत केलं जातंय. अतिथी देवो भव आपली संस्कृती आहे. आने वाला सभी मेहमान आणि या सगळ्या पाहुण्यांचं आपण मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करतोय. वेगवान चेंडू पाहायला मिळाला. पहिलं षटक समाप्त झालंय बिनबाद. टोटल स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या 7. थर्ड संघाचे जे फ्रँचायझी आहेत, पॅकर आहेत, मौलाना साहेबांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं. आपसे गुजारिश की जा रही है आप इस मंच पे आइए. तुम्हाला विनंती केली जाते तुम्ही या व्यासपीठावरती या आणि या स्पर्धेचा आनंद घ्या. थर्ड संघाचे पुरस्कर्ते फ्रँचायझी पॅकर आमचे पाहुणेत आपण यावं. बघा पहिलं षटक फेकण्यासाठी 6 मिनिटं खर्च झालेली आहेत. थर्ड संघाच्या कर्णधारांनी याच्याकडे नोंद घ्या. आता पुढील 9 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटकं कंप्लीट करावी लागतील. अदनान भाई जलाल यांचं आपण हार्दिक असं स्वागत करूया. त्यांचं स्वागत मात्र या व्यासपीठावरती केलं जाईल आणि त्यांचं स्वागत करतील जावेदजी बेडेकर यांना विनंती आपल्या शुभ हस्ते आपण जलाल साहेबांचं स्वागत करावं. नेक्स्ट बॉलर सुमित पत्रे. या खेळाडूला सातत्यानं आपण मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना पाहिलंय. तालुका निहाय गटामधनं अलिबाग या टीम मधनं खेळताना पाहिलंय. हाच सुमित पत्रे आता गोलंदाजी मार्क वरती आहे. हफीजभाई सद्दाम यांचं आपण हार्दिक असं स्वागत करूया. अफान राऊत यांना विनंती आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत करावं. सुमित नाहीये पण चांगली सुरेख गोलंदाजी करतोय गोलंदाज सुमित. सुमित देखील या मॅच मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. हफीज साहेब यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं स्वागत करूया. इथे मात्र सिंगलचं रूपांतर डबल मध्ये. अशा वेळी क्षेत्ररक्षक मात्र थोडा डिले झालाय. दोन या धावसंख्येनं स्कोर कार्ड वरती वाढ. टोटल 10 धावांची नोंद. 10 रन स्कोर कार्ड पे जुड़ चुके हैं. आयन 11 थर्ड या संघाचे कर्णधार हफीज मुनावर पॅकर आहेत. एकेकाळी चांगली कर्णधाराची भूमिका देखील त्यांनी पार पाडली. हफीज मासूम साहेबांना विनंती आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत करावं. थर्ड संघाचे पॅकर पुरस्कर्ते या आपण आपलं स्वागत या व्यासपीठावरती केलं जातंय. इथे दमदार पटक्याची निवड केली आहे. शानदार जानदार A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड अमन स्पोर्ट्स क्लब हाळच्या वतीने आयोजित केलेल्या नाईट रजनीमध्ये मारलाय, ठोकलाय. 4 धावांसाठी चौकार. डीजे या 4 धावांच्या मदतीने टोटल 14.
सन्माननीय इम्तियाजभाई मनियार यांचं देखील स्वागत होतंय ताबीज यांच्या शुभ हस्ते। इम्तियाजभाई मनियार यांना विनंती आपण या स्वागताचा स्वीकार करावा। इम्तियाज भाई आइए, आपका भी स्वागत किया जा रहा है। इथे पहिल्या क्रमांकाचा बॅटर बॅक टू द डगआउट येतोय। नेक्स्ट बॅटर अजय पाटील। या खेळाडूच्या नावावरती कदाचित 5 ते 4 बाईक आहेत असा हा धाकड फलंदाज आता मैदानामध्ये जातो आणि कदाचित याचसाठी लेट झालं की काय। एक ऑलराऊंडर खेळाडू पहिली विकेट मैदानाच्या बाहेर आले। हफीज माज साहेबांना देखील विनंती, आपलं स्वागत केलं जात आहे। सलमान यांच्या शुभ हस्ते मात्र स्वागत केलं जाईल। अजय पाटील स्ट्राइक एंड वरती, ज्याच्या नावातच जय तो अजय स्ट्राइक एंड वर। बेलवली संघाचा एक धाकड फलंदाज आपण पाहिलं खाणावच्या मैदानावरती याच टीमनं पहिल्या क्रमांकाचा मान पटकावला होता आणि हाळच्या या स्पर्धेमध्ये त्याच पद्धतीने खेळ करताना आपल्याला हे सगळे खेळाडू पाहायला मिळतात। पण इथे मात्र जबरदस्त हा चेंडू, जरा थांबवा पंच। कदाचित षटक समाप्त झालं। पहिल्या चेंडूवरती निर्धाव, दुसरा चेंडू सिंगल, तिसऱ्या चेंडूवरती डबल, चौथ्या चेंडूवरती चौकार, पाचव्या चेंडूवरती विकेट आणि 6वा चेंडू निर्धाव। अशा पद्धतीने आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय। अमन स्पोर्ट्स क्लब हाळ आयोजित आपण पाहतोय महरूम मुर्तुजा राऊत व मुर्तुजा खारकर स्मृती चषक 2024च्या माध्यमातून पुन्हा एकदा हाळ गावातील सगळ्या वरिष्ठ ज्येष्ठ नागरिकांना विनंती असणारे आपण व्यासपीठावरती यावं। सगळ्या ग्रामस्थांना विनंती आपण या व्यासपीठावरती यावं आणि या स्पर्धेचा आनंद घ्यावा। सभी को गुजारिश की जा रही है, इस मंच पे आप आइए, ये श्रृंखला आपकी है और यहां से आप मैच का लुत्फ उठाइए। नेक्स्ट बॉलर हर्षल, आशान। नेक्स्ट बॉलर आशान। आशान तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज। हफीज नबी साहेबांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं। हफीज नबील साहेबांना विनंती असणारे आपण व्यासपीठावरती यावं। आपलं हार्दिक असं स्वागत आहे। पहिला चेंडू वेगवान चेंडू पाहायला मिळाला। इथे मात्र स्वतः बॅटर सांगतोय मी आउट आहे। फलंदाजासाठी जरा जोरदार टाळ्या वाजवा। पंचांनी बोर्ड उंचवायच्या आधी तो मैदानाच्या बाहेर आला, याला म्हणतात चांगलं क्रिकेट आणि क्रिकेटला साजेशी कामगिरी करणारा हा फलंदाज। सन्माननीय इमाम साहेबांचं स्वागत मात्र इथे होतंय। हाळ गावातील इमाम साहेब ज्यांचं स्वागत मात्र इथे केलं जातं आणि स्वागत करतील अल्ताफ भाई। नेक्स्ट बॅटर आकाश, आकाश पवार। आकाश पवार पॉवरफुल फलंदाजी आता करावी लागणार। टीम अडचणीत आहे, इथे धावा मात्र थांबवल्या गेल्यात आणि या धावा आता कराव्या लागतील। 14 धावा अवघ्या स्कोर कार्ड वरती आहेत। तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त झालाय। उर्वरित आता 11 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे। स्टेजच्या उजव्या बाजूला आपण पाहतो बरीचशी गर्दी आहे। इथे मात्र दर्दी क्रीडा रसिका षटकाराचा आनंद घेताना हँडसम पद्धतीनं ब्युटिफुल पद्धतीनं सजवलेला नटवलेला बिग हिट षटकार।
पवारची पॉवर पाहायला मिळाली, पण येणारा चेंडू पॉवरफुल येणार का? गोलंदाज अशांचा हा चेंडू पुन्हा एकदा त्याला शांत करतोय. पुन्हा एकदा पवार बरसलाय. अजय पवारच्या बॅट मधनं येत आहेत आकाश की अजय. आकाश पवारच्या बॅट मधनं आलेल्या या 4 धावा. चार धावांच्या मदतीनं स्कोअर कार्ड वरती वाढ. टोटल 24. उल्टा चेंडू, घुटना टेक, तमाशा देख. फिर एक बार गेंद गई सीमा रेखा के पार. रन मिलेंगे 4 तो जरूर होगा बेड़ा पार. ठोक डीजे तांडेल. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. आवड याच खेळाडूची होती म्हणून निवड केली आणि त्यानंतर टाइम देखील घेतला बेलोली संघानं. आणि आता हा अजय पवार चांगल्या पद्धतीने ठोकतोय. आकाश की अजय? आकाश पवार आहे. इथे आता फर्निचर डिस्ट्रॉयर ऍक्शन वरती रिएक्शन. बारी बारी पहिले तेरी तो अब मेरी. दांडी केली गुल. गाणं वाजवा पुन्हा एकदा ब्युटिफुल. एक 2 3 नव्हे तर जवळजवळ 28 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. अजून या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. पिक्चर तो अभी बाकी आहे मेरे दोस्त. अजूनही 7 चेंडू या मॅच मध्ये फेकायचे पहिल्या इनिंगचे. आणि ते नेक्स्ट बॅटर आलाय राकेश. राकेशनं देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल न स्कोर कार्ड वरती वाढ. टोटल 29. 1 रन यहाँ पे जुड़ चुकी है. तीन बाद 29 धावांची नोंद 3 षटकांच्या समाप्तीनंतर. 9.2 च्या सरासरीने या धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये आता गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज नेक्स्ट बॉलर श्रेयस पत्रे. स्लॉगरचं षटक तोडफोड मार धाडवालय षटक. स्ट्राइक एंड वरती फलंदाज राकेश. गेम इज ऑन. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाज तयार.
जबरदस्त चेंडू यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजानं बाजी मारली आहे. इथे मात्र फलंदाजाचं फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. पुन्हा एकदा एक विकेट मैदानाच्या जाईल बाहेर आणि नेक्स्ट बॅटर येईल मैदानाच्या आत. नेक्स्ट बॅटर अभि चोरगे. अभि चोरगे आता मैदानामध्ये जातोय. उर्वरित 5 चेंडू आहेत. किमान इथून 15 धावा तरी शोधाव्या लागतील. बेलोली संघाकडे देखील असे घातक गोलंदाज आहेत, पण त्या गोलंदाजाचा वापर करण्यासाठी निर्णायक धावा देखील स्कोर कार्डवरती अपेक्षित असणार. पण इथे मात्र आपण पाहतोय थळ संघानं चांगला ठसा उमटवण्याचा प्रयत्न मैदानामध्ये केलाय. आम्ही अलिबागवरनं आलोय, आम्हाला या स्पर्धेमध्ये आपलं नाव इथे मात्र ट्रॉफीवरती कोरायचं आहे, हा मानस ध्यास त्यांच्या मनामध्ये आहे आणि निर्धास करताना करतायत गोलंदाजी. पण पलीकडे बेलवली संघ आहे जो पनवेलवरनं आलाय, त्यांना देखील या स्पर्धेमध्ये ट्रॉफी जिंकायची आहे. हा अट्टास मनामध्ये असणं गरजेचं आहे. जबरदस्त हा चेंडू इथे मात्र फलंदाज बाद. रनआउटच्या माध्यमातून फलंदाज बाद पाहायला मिळतोय. स्ट्राइक एंड वरती फलंदाज आहे. स्ट्राइक एंड वरती मात्र अजय पाटील आणि नॉन स्ट्राइक एंड वरती आता नवा फलंदाज पाहायला मिळेल, आकाश चोरगे. इथे मात्र पॉवरफुल सक्सेसफुल A1 क्वालिटीचा ब्रँडेड बिग हिट करणारा येतोय 6 धावांसाठी. मोठा पटका, षटकार षटकार षटकार. सन्माननीय दस्तगीर भाई पटेल यांना विनंती असणार आहे आपण व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक असं स्वागत आहे. 6 धावांच्या मदतीनं टोटल 35 धावांची नोंद मात्र इथे केली जाते. दस्तगीर भाई पटेल, अफजल भाई बेडेकर यांचं देखील आपण हार्दिक असं स्वागत करूया. दरवर्षी अकाउंटंटची ते भूमिका पार पाडत होते, यावेळेस आपल्या व्यवसायामध्ये व्यस्त आहेत, पण तरी सुद्धा अमन स्पोर्ट्स क्लब हालच्या आयोजित या नाईट रजनीमध्ये ते वेळात वेळ काढून क्रिकेटचा खेळ देखील करतात आणि या व्यासपीठावरती येऊन मान्यवरांचं स्वागत देखील त्यांच्या शुभ हस्ते होत आहे. पुन्हा एकदा जोरदार पद्धतीने मारण्याचा प्रयत्न, 2 क्षेत्ररक्षकांना भेदून हा चेंडू यावेळेस काऊ कॉर्नर आणि लॉंग ऑन क्षेत्राच्या जवळनं अगदी जातोय सीमारेषा आरपार. 4 धावा मिळतील चौकार. दस्तगीर भाई पटेल यांचं स्वागत केलं जात आहे. मी अफजल बेडेकर यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत करावं. आणखीन एक मोठा पटका सजवण्याचा प्रयत्न, नजर हाटी दर घटना घटी. पंच कहाणी में ट्विस्ट आहे, आज मजा आहे. ठोक डीजे आलाय षटकार. निश्चितच या चेंडूवरती षटकार आलाय आणि हाळ गावामध्ये आता आणखी एक डॉक्टर आपल्याला पाहायला मिळेल.
मोहम्मद के पटेल याला आपण आमंत्रित करतो, आपण यावं. जो डॉक्टरकीची परीक्षा मात्र पूर्ण करतोय थोड्याच दिवसात, मात्र डॉक्टर होऊन या गावाचं नाव वाढवण्याचं काम तो करणार. पण इथे मात्र फलंदाज पंच या चेंडूवरती आउट. फलंदाज कदाचित पायचितच्या स्वरूपामध्ये आउट झालाय LBWच्या माध्यमातून. आणि इथे मात्र निर्धाव चेंडू फेकला तो शेवटचा. टोटल धावा लागला स्कोर कार्ड वरती 45. आता नेक्स्ट इनिंग मध्ये 46 धावांचा पाठला करावा लागेल थळ संघाला बेलवली संघाच्या विरोधात. नेक्स्ट मॅच आहेत का दोन्ही टीम जरा बघ, आता विनर विनर खेळू. हंजला 11 वौर संघाच्या विरोधात नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला खेळणारा संघ पाहायला मिळेल. आयशा 11 फणस डोंगरी ए. काल फणस डोंगरी बी होती कदाचित, आज ए टीम आहे. आयशा 11च्या नावानं खेळतीये आणि वौर संघ खेळतोय. सन्माननीय पाहुणे आमचे अंजला 11 वौर संघाच्या नावानं. हंसला 11 वौर या नंतरच्या मॅच मध्ये आपल्याला खेळताना एक टीम पाहायला मिळेल. चेंडू त्या मैदानामध्ये. चला फलंदाज मैदानामध्ये पाठवा. तळ संघाला विनंती, आपले फलंदाज मैदानामध्ये पाठवा. 24 चेंडू मध्ये 46 धावांची गरज आहे. सन्माननीय समदभाई खुरेशी यांचं आपण या व्यासपीठावरती हार्दिक असं स्वागत करतोय. त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं. समदभाई खुरेशी, अमन स्पोर्ट्स क्लब हाळच्या वतीनं तुमचं हार्दिक असं स्वागत आहे. स्ट्राइक एंड वरती नागेश, नॉन स्ट्राइक एंड वरती आदिल खुरेशी आणि गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज प्रणित गायकर. बेलोली संघाचा हा हुकमी एक्का आहे. P1च्या षटकामध्ये ज्याचा वापर इथून केला जातोय आणि विजयासाठी गरज आहे 24 चेंडू मध्ये 46 धावसंख्येची 45 धावा पहिल्या या इनिंग मध्ये स्कोर कार्ड वरती नोंद केल्या गेल्यात.
24 चेंडू 46 धावांची गरज. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी मार्क वरती पहिला चेंडू घेऊन गोलंदाज तयार. इथे आसमान दाखवण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू उंच आहे. 2-2 क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होते. नशिबाची साथ नाहीये मी तर म्हणेल नागेश या फटक्याला. इथे जेल टिपला गेलाय आणि संपलाय पहिल्या चेंडूवरती नागेशचा खेळ. संधी देऊया डीजेला. नेक्स्ट बॅटर जयेश मैदानामध्ये जातोय. 23 चेंडू उरलेत. 46 धावांची गरज. नेक्स्ट बॅटर स्ट्राइक एंड वरती जयेश. 23 चेंडू 46 धावांची गरज. जबरदस्त टायमिंग. वीरेंद्र सहवागची आठवण करून देणारा फटका. 4 धावांसाठी पॉइंटच्या बाहेर. चौकार. माय नेम इज लखन नहीं है, माय नेम इज जयेश. स्ट्राइक एंड वरती है. जिसने खाया है शायद रोटी के साथ मक्खन. आठव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. फंबल पाहायला मिळालं. यष्टिरक्षक मात्र इथे चुकलाय आणि इथे चुकीला माफी नाही. 1+1 2 धावांनी वाढ. पंचांचा स्क्वेअर चेंडूचा इशारा. 2 धावांनी टोटल स्कोर कार्ड वरती 6 धावांची नोंद. 46 चा पाठला होतोय. अजूनही विजयासाठी 40 धावांची गरज. 40 धावांची गरज आहे. अशा वेळी चांगला टायमिंग साधण्याचा प्रयत्न करतायत 3ऱ्या क्रमांकाचा बॅटर आणि 2ऱ्या क्रमांकाचा बॅटर आदिल च्या बरोबरीने जयेश आता खेळपट्टीवरती आहे. यावेळी स्ट्राइक एंड वरती आदिल आहे. वेगवान चेंडू ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये भन्नाट वेगानं चेंडूची निवड केली जातीये आणि या चेंडूवरती उत्तर नव्हतं. इथे मात्र ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न केला गेला. निर्धाव चेंडूची होती हे सांगता. P1च्या या षटकामध्ये पॉवरफुल पटकेबाजी करावी लागणार. इथे बॅट वरती घेण्याचा प्रयत्न जरूर केलाय पण अशा वेळी दोन धावांची नोंद मात्र इथून केली जाते. दोन धावांच्या मदतीने टोटल 8 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. अजिमभाई करजीकर साहेबांना विनंती असणार आहे आपण व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक असं स्वागत आहे. अजिमभाई करजीकर यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती या. झेल पकडला गेलाय आणि फलंदाजाचा संपला खेळ. बाद होणारा फलंदाज आहे आदिल. बॅक टू द डगआउट. सन्माननीय पाहुण्यांचं शुभ आगमन. करजीकर यांचं स्वागत मात्र इथे केलं जात आहे आणि हे स्वागत करतील आमचे आयोजक. अमन स्पोर्ट्स क्लब हालच्या आयोजित या स्पर्धेमध्ये स्वागत मात्र केलं जात आहे. दस्तगीर भाई पटेल यांच्या शुभ हस्ते आपण अजिमभाई करजीकर यांचं स्वागत मात्र करतोय. येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचं या व्यासपीठावरती हार्दिक असं स्वागत आहे.
स्पर्धा आपली आहे आणि आपल्या स्पर्धेमध्ये येऊन या व्यासपीठावरती येऊन या स्पर्धेचा आनंद घ्या. पुन्हा एकदा ग्रामस्थांना विनंती केली जाते. हाळच्या सगळ्या पाहुण्यांना विनंती आपण या व्यासपीठावरती यावं. यानंतरच्या मॅच साठी नारपोली संघाचा संघनायक आणि त्याच्या विरोधात शिळपाटा संघाच्या संघनायकाला विनंती आपण टॉस साठी या. एक या धावेनं स्कोर कार्ड वरती वाढ. 9 धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. 2 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. 9 या चेंडूवरती पंच धावा किती आहेत? डॉट चेंडू आहे म्हणजे 8 धावा लागल्यात स्कोर कार्ड वरती. नेक्स्ट बॅटर पवन. चला शिळपाटा संघाचा संघनायक आणि नारपोली संघाचा संघनायकाला विनंती आपण टॉस साठी या. अल्ताफ 11 शिळपाटा संघाचा संघनायक. गोलंदाज अजय पाटील जबरदस्त गोलंदाजी करतोय. फुलटॉस चेंडू. अजयच्या या चेंडूवरती पनिशमेंट दिली आहे. उत्तर आलंय 6 धावांसाठी. ठोकलाय फलंदाजानं. बिग हिट. षटकार. शिळपाटा संघाला विनंती करतोय आपण लवकरात लवकर टॉस साठी या. पंधरा धावा 2 बाद. परिस्थिती नाजूक आहे. विकेट आहे पण तिकट आता गोलंदाजी करावी लागणार. तिकट परिस्थितीमध्ये विकेट संकटमोचक होताना मात्र चौकार षटकार अशाच पद्धतीचे मारावे लागतील. 15 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. इथून अजूनही 31 धावांची गरज आहे विजयासाठी. 46 टार्गेट सेट करताना स्ट्राइक एंड वरती फलंदाज. इथे मात्र पवन पुन्हा एकदा हवेत या चेंडूला खेळले आणि या चेंडूवरती तो घेतो एक सिंगल. सिंगलच्या माध्यमातून रेम मला सांगतील धावा लागला स्कोर कार्ड वरती टोटल 16. पवन आणि जयेश ही जोडी मैदानामध्ये खेळतीये. गोलंदाजी मार्गवरती अजय पाटील चांगल्या पद्धतीनं चेंडू हाताळतोय. चांगल्या पद्धतीनं तो गोलंदाजी करतोय. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. बॅटची
टॉप एज घेऊन चेंडू जातोय. अर्थातच फाईन लेग थर्ड मॅनच्या दिशेनं आउट ऑफ द पार्क. पुन्हा मिळतील धावा 4. जरूर होईल बेडा पार. ठोक डीजे मेरे यार. चला शिळपाटा संघाच्या संघनायकाला विनंती केली जाते का आपण टॉस साठी या. अल्ताफ 11 शिळपाटा. वौर संघ बघा एवढा लांबचा प्रवास करून लवकर या मैदानावरती आलाय. त्यांचं आपण हार्दिक असं स्वागत करूया. त्यांचे पुरस्कर्ते फ्रँचायझी या व्यासपीठावरती बसलेत. ते मला सांगतायत वेळेला आम्ही नेहमी महत्व देतो आणि वेळेच्या आधी प्रत्येक स्पर्धेमध्ये आपला खेळ दाखवण्यासाठी जातो. वौर संघाचं पुन्हा एकदा आपण हार्दिक हार्दिक असं स्वागत करूया. इथे मात्र 2 धावांनी टोटल 22 धावांची नोंद. जयेश स्ट्राइक एंड वरती आहे. पुन्हा एकदा अजय गोलंदाजी मार्क वरती तयार. लांब लचक त्याचा रनअप आहे. काय भन्नाट वेगानं या चेंडूला आपण बघतोय गुडलेन स्पॉट वरती टाकलं गेलं आणि इथे मात्र 22 धावांवरती शांत ठेवलंय. बघा 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 22 म्हणजे आजचा कदाचित आकडे तज्ञांसाठी हा 2 आकडा महत्वाचा आहे. 22 2 बाद 22 2 षटकांच्या समाप्तीनंतर. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये विजयासाठी आता गरज आहे 24 धावांची. 12 दुणे 24. प्रत्येक चेंडूवरती 2 धावांचं समीकरण इथून सोडवावं लागेल. सन्माननीय संदेश दादा येवले या मॅचचा आनंद घेत आहेत. अजिमभाई कर्जीकर यांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस मात्र इथून केला जाईल. आपण विनंती करतोय पुन्हा एकदा अल्ताफ 11 शिळपाटा संघाच्या संघनायकाला आपण टॉस साठी या. शिळपाटा संघाचं कौतुक करावं लागेल. त्यांनी आयोजकांच्या विनंतीला मान देऊन इथे मात्र पुन्हा एकदा आपली खेळ दाखवण्याची संधी शोधली आहे. नेक्स्ट बॉलर अभिषेक चोरगे. अभिषेक अभी नहीं तो कभी नहीं. 12 चेंडू 24 धावांची गरज. एकीकडे थळ आहे तर दुसरीकडे बेलवली. पनवेल की अलिबाग, अलिबाग की पनवेल. पण हे खोपोली विभाग आहे. वाईट चेंडूचा इशारा. 1 या धावसंख्येनं स्कोर कार्ड वरती वाढ. बारा चेंडू 23 धावांची गरज. 12 में 23 बनाने. ये आने वाली गाड़ी जो प्लेटफॉर्म क्रमांक 3 पे लग चुकी है वो अलीबाग जाएगी या बेलवली पनवेल जाएगी, ये आने वाली 12 गेंदे बताएगी. भन्नाट वेग पाहायला मिळाला, पण इथे मात्र या चेंडूवरती 22च्या माध्यमातून सिंगल पूर्ण होतीये. लेग 22चा पंचांचा इशारा आहे. 1 या धावसंख्येनं स्कोर कार्ड वरती वाढ झाली आहे. टोटल स्कोर कार्ड वरती धावा लागल्या त्या 24. आता 11 चेंडू 22 धावांची गरज. पुन्हा एकदा 2चं समीकरण सोडवावं लागेल. 22 धावा करायच्यात 11 चेंडू मध्ये. 11 दुणे 22. वेगवान चेंडू. या चेंडूवरती उत्तर नव्हतं. इथे मात्र निर्धाव चेंडूचा मारा होतोय. 10 चेंडू 22 धावांची गरज.
जबरदस्त टायमिंग. इथे मात्र पुरेपूर ताकदीचा वापर करणारा हा चेंडू जातोय अगदी सीमारेषेच्या बाहेर. वाघाची धाड, फोडलाय पहाड, मारलाय मोक्याच्या क्षणी फलंदाजानं षटकार. डीजे ला देऊया संधी. डीजे 9 चेंडू 16 धावांची गरज. काटरंग संघाचे बरेचसे खेळाडू आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. स्वागत असेल त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये. इथे पुन्हा एकदा जोरदार पद्धतीने मारण्याचा प्रयत्न केलाय. लेग साइडच्या दिशेने आपण पाहतोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये या चेंडूला अडवलं जातंय जिथून चेंडूची उचलफेक केली जाईल आणि इथे मात्र मिळते ते एक सिंगल. एक या धावसंख्येनं 31 धावांची नोंद. 8 चेंडू उरलेत, 15 धावांची गरज. जबरदस्त चेंडू पुन्हा एकदा. आता मात्र टप्प्यावरती कार्यक्रम करतोय गोलंदाज. अचूक टप्पा टाकण्याचा त्याचा प्रयत्न. 7 चेंडू 15 धावांची गरज. साद रोयेकर यांचा चेहरा आपण ऑन स्क्रीन वरती पाहतोय. इथे पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. 2-2 क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. मोक्या क्षणी चेंडू अडवला जातोय पण थ्रो मात्र चुकीच्या दिशेला. चुकीला माफी नाही. इथे 2 धावांनी स्कोर कार्ड वरती वाढ. टोटल 32. 6 चेंडू 13 धावांची गरज. 33 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 6 चेंडू मध्ये 13 धावांची गरज आहे. अल्ताफ 11 शिळपाटा संघ मात्र अजूनही उपस्थित नाहीये. इथे नारपोली संघाचा कर्णधार मात्र उपस्थित आहे. आपण त्याचं देखील हार्दिक असं स्वागत करूया. 6 चेंडू मध्ये 13 धावांची गरज आहे. संधी मात्र देऊया डीजेला. सहा चेंडू 13 धावांची गरज है. 6 गेंदे 13 रनों की जरूरत है. गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज राकेश. स्ट्राइक एंड वरती फलंदाज जयेश. 8 चेंडू आणि 18 धावांचं योगदान त्यानं दिले. पवन 6 चेंडू मध्ये 9 धावांचं योगदान देणारा नॉन स्ट्राइक एंड वरती. वेगवान चेंडू ऑफ स्टंपच्या लाईन मिस करणारा चेंडू आहे. इथे मात्र पंच पनिशमेंट देत आहेत. पंच तुमचा इशारा काय? वाईट चेंडूचा इशारा. 1 या धावसंख्येनं स्कोर कार्ड वरती वाढ. अल्ताफ 11 शिळपाडा संघाच्या विरोधात नारपोली संघाला आपण नेक्स्ट मॅच मध्ये खेळताना पाहणार आहोत. ज्याचा टॉस करतात सन्माननीय अजिमभाई करजीकर. सदस्य आहेत ग्रुप ग्रामपंचायत हाळ खुदचे. जे शुभ असते त्यांचा टॉस केला जातोय. पंचांची वाद घालू नका. पंचांचा निर्णय हा कायम अंतिम मानला जाईल आणि पंचांच्या निर्णयानुसारच ही स्पर्धा संपन्न होईल. अल्ताफ 11 शिळपाटा संघाने टॉस जिंकलाय. लेट आलेत आणि थेट शीट झालेत. इथे जबरदस्त टायमिंग पण चांगल्या पद्धतीने चेंडूला कॅच स्वरूपात पकडला गेला. पकडलाय कॅच. संपलाय खेळ. जयेशला परतावा लागणार डगआउट मध्ये. डीजेला देऊया संधी. थँक्यू डीजे. चला मॅचला सुरुवात करा. 5 चेंडू उरलेत आणि विजयासाठी गरज आहे 12 धावांची.
5 चेंडू 12 धावा. 12 धावा करायच्या शेवटच्या 5 चेंडू मध्ये. नेक्स्ट बॅटर अजिंक्य. चांगल्या पद्धतीने मारण्याचा प्रयत्न होतोय. ब्रह्मास्त्राचा वापर केला गेला. सटीक यॉर्करचा प्रयत्न इथून झालाय. लेग साइडच्या दिशेनं सिंगल मात्र पूर्ण होतीये. इथून 1 या धावेनं स्कोर कार्ड वरती वाढ होईल. टोटल धावा लागल्या त्या 35. 4 चेंडू मध्ये 11 धावांची गरज आहे. इथून मात्र आता हल्ला बोल करावा लागणार. इथून मात्र आता एखादा गदा फिरवावी लागेल, बॅट फिरवावी लागेल, ब्रह्मास्त्राचा वापर करावा लागेल, मोठा फटका मारावा लागणार. पण त्याच ताकदीनं गोलंदाजी करतोय गोलंदाज राकेश, ज्यांना आतापर्यंत स्वतःला सिद्ध केलंय. 1.5 चेंडूचा माणसांचा इशारा. पंचांचा वाईट चेंडूचा इशारा येतोय. 1 या धावसंख्येनं स्कोर कार्ड वरती वाढ. 50 वेगानं चेंडू फेकण्याचा मानस राकेशचा आहे, पण इथे टप्प्यावरती नियंत्रण ठेवावं लागेल. अचूक टप्प्यावरती भेदक गोलंदाजी करावी लागणार आणि त्याच टप्प्यावरती परफेक्ट कार्यक्रम करावा लागणार फलंदाज. पवनला इथे बॅटची एज घेतली, पण चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवलं जात आहे. किमान 3 धावा वाचवल्या गेल्या. सिंगलला स्कोर कार्ड वरती वाढ. तीन चेंडू 9 धावांची गरज. 3 में 9. जोरदार पद्धतीने पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. 1 धाव मात्र मिळतीये. सिंगल. 2 चेंडू विजयासाठी 8 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. आने वाली 2 गेंदे 8 रनों की जरूरत. कहानी में ट्विस्ट. या चेंडूवरती किमान 2 धावा कराव्या लागणार. किमान 2 की 6. संभ्रमात पडलेले सगळे खेळाडू आहेत. किती धावा या चेंडूवरती येतील. स्ट्राइक एंडवरती पवन. हवा का झोका. हवा से बातें करते हुए इस बार लगा है आसमानी फटका, लेकिन उनको ही इस फटके पे जाना पड़ेगा क्योंकि 440 चा करंट या चेंडूवरती लागला है. ठोक डीजे. प्रकाश मैदानामध्ये गेलाय. संदेशभाई येवले या मॅचचा आनंद घेताना. खोपोली शहर संपर्क प्रमुख आहेत. शिवसेनेचे हे कार्यकर्ते आहेत, पण इथून मात्र आता ते शिमलावर या मॅचचा आनंद घेत आहेत. अमन स्पोर्ट्स क्लब हालच्या या स्पर्धेसाठी त्यांनी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. 1 चेंडू 8 धावांची गरज होती, पण या मॅच मध्ये पूर्णपणे राकेशनं चांगल्या पद्धतीने शेवटचं षटक हाताळलंय आणि या षटकामध्ये त्यांना 8 धावांनी ही आपली
मॅच 7 धावांनी आपल्या संघासाठी मॅच जिंकून दिली आहे आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ठरतोय